राधे राधे सगळ्यांना. तर आज आपली 13 वर्षाचं जे रिलेशन होतं ते लग्नामध्ये कन्वर्ट झालेलं. आमची लव्ह स्टोरी, प्रेम ते आई बाबा यांचा प्रवास तो आम्ही आज सांगणार आहे. तर हे सांगताना आहे ना, म्हणजे काही काही गोष्टी आम्हाला हाईड कराव्या लागतील, कारण की त्यामुळे कोणाचं मन दुखवू शकतं. त्यासाठी आधीच सॉरी. तर आता इथे चाललं आहे साईडचं नाश्ता वगैरे बनवणं. इकडे सेटअप वगैरे करेन आम्ही. इथे कॅमेरा एक ॲंगलवर सेट करून आपण इथेच शूट वगैरे करू. शूट मीन्स दोघांना एकत्र टाईम भेटेल. हिचं बाळापासनं कामापासनं जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आम्ही दोघं एकत्र बसून आमची लव्ह स्टोरी शेअर करू. त्यामध्ये पण काही अप्स आहेत, डाऊन्स आहेत. एक फेज तर एवढा मोठा होता की आमचं रिलेशन पूर्णपणे बोलतात ना 6 का 7 महिने आम्ही लांब होतो, एकत्र नव्हतो. ती स्टोरी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघतच राहा, कारण की आता सध्या तर कामं चालू आहेत. जेव्हा आम्हाला टाईम भेटेल तेव्हा आम्ही सगळे स्टोरी तुम्हाला शेअर करू. तर फ्रेंड्स, सकाळपासून आपल्याला टाईम भेटत नव्हता, आत्ता तो टाईम भेटला आहे. परी तिकडे छान अशी झोपले म्हणून आता तो टाईम भेटला आहे. नाहीतर सकाळपासून कामं आणि सगळ्या परीचं करण्यातच सगळं जात होतं. तर आता सगळा टाईम भेटला. तर आपण आता सध्या बघणार आहोत की आम्ही पहिले कुठे भेटलो, कोणी प्रपोज केला आणि नक्की आमचं कसं स्टार्ट झालं. तर आता इथं असं सेटअप वगैरे तर केलं आहे. तिकडे आपली परी झोपले. तर आता भेटू तिथेच. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, आमचं लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज, आमचं रिलेशन किती वर्षाचं होतं, त्यानंतर लग्न किती वर्षाने रिलेशन असल्यावर झालं. तर पहिली भेट कुठे झाली, तर आमचं घर होतं ठाण्यामध्ये. म्हणजे अजून पण आहे, होतं ना, आहे ठाण्यामध्ये. म्हणजे तुम्ही राहत होता ठाण्यामध्ये, मी राहत होती कुर्ल्याला. माझं बालपण जे काही आहे, म्हणजे बालपण आजीकडे गेलं तेव्हा आम्ही मुरुंडला होतो. आणि त्यानंतर मग नंतर जे काही शाळा वगैरे, जे प्रॉपर शाळा वगैरे कुर्ल्याला झालं, चेंबूरला. तर मग बोला. तर मग 2012ला माझी 10वी झाली आणि माझी झाली होती 12वी. मी 10वीचे पेपर दिले. आणि माझ्या मम्मीचं आहे ना, म्हणजे मम्मीला त्रास होता म्हणून मम्मी पप्पा वगैरे गावाला गेले होते. मी आजीकडेच राहायची, कारण मला सुट्टी लागली शाळेला, 1 दिवस सुट्टी असो, 4 दिवस असो किंवा महिनाभर असो, मी पहिला सुट्टी लागली की माझ्या आजीकडे, म्हणजे आजोळी जायची. आजोळ म्हणजे मुलुंड. तर मी गेली होती आजीकडे आणि मम्मी वगैरे सगळे गावाला होते. तर मग पप्पांची अचानक ट्रान्सफर झाली आमच्या, आहे ना. अचानक पप्पांना लेटर भेटले की पप्पांची ट्रान्सफर होते भिवंडीला. मग ह्या सगळ्यांचं असं डिसिजन झाला की आपण इथे न राहता आपण ठाण्याला राहूया, म्हणजे कुठेतरी राहूया, म्हणजे जवळ, जेणेकरून पप्पांना काम जवळ पडेल. मम्मीचं म्हणणं होतं की पप्पांना काम जवळ पडेल, नाही तर मग पप्पांना सकाळी 7ला निघावं लागेल, रात्री 10-11ला घरी. म्हणून मग असा डिसिजन झाला. तर मग तो मला सांगितला मम्मीने की आपण घर शिफ्ट करतोय. तर मी पहिली गोष्ट बोलले की मी नाही येणार तिकडे कुठे, कारण ऑब्व्हियसली जिथे लहानाचं मूड, म्हणजे लहान नाही पण बालपण कळायला लागल्यानंतर जे काय बालपण होतं ते चेंबूरला गेलं होतं. सगळे फ्रेंड्स होते, शाळा तिकडे, कम्फर्ट झोन तिकडेच झालेला. म्हणजे एकूण एक म्हणतात ना, तेव्हा पण आम्ही चाळीतच राहत होतो. त्यामुळे प्रत्येक चाळीचा एरिया, कुठे शॉर्टकट आहे, कुठे लॉंग कट आहे, कोण कुठे, कोणाचं दुकान कुठे, तर हे सगळं माहीत झालेलं. तर मी बोलली मी नाही येणार तिकडे राहायला, तुम्ही लोक जा. मी आजीला पूर्णपणे म्हणवलेलं की मी तुझ्यापाशी राहते शिक्षणाला. तर आजीचं तेव्हाच नाही, आत्ता पण आजी तशीच आहे. तुम्ही बघितलं असेल आधीच्या ब्लॉगमध्ये. आजीचं म्हणणं होतं ठीक आहे, मी तुला कधी नाही बोलले, तू राहते. तर मग मम्मी वगैरे इकडे राहायला आली ठाण्याला, है ना. 2012ला पहिल्यांदा हे इकडे आले. हा, 2012ला पहिल्यांदा ठाण्यात. ते पण माझे जे म्हणजे बाबा आहेत, म्हणजे आत्याचे मिस्टर आहेत, त्यांनी आम्हाला इकडे रूम बघितला. तेव्हा ह्यांच्या काकांशी पहिला माझ्या पप्पांची ओळख झाली, हो, जे की आता आपल्यात नाही आहेत. तर ह्यांच्या पप्पांशी, माझ्या पप्पांशी. म्हणजे ओव्हरऑल काय झालं, 2012मध्ये जे आमचं जे घर आहे त्या घराच्या वरती भाडुत्री होते. तर 2012 साली जे भाडुत्री आले ते हेच होते. म्हणजे पहिली भेट आमची भाडुत्री होते, हे तशी झाली होती. म्हणजे नाही, म्हणजे ते पण कसं झालं, त्याच्या आधी पण काय झालं, हिची एक्झाम वगैरे झाली होती, मला यायचं नव्हतं इकडे. हे लोक मम्मी पप्पा, छकू म्हणजे माझी बहीण आणि यश भाऊ, हे 4 जण इकडे शिफ्ट वगैरे पण झाले.
मी 1-1.5 महिना घेतला की मला मम्मी म्हणायची अगं तू येऊन तर बघ, तू राहून तर बघ, हो. तुला आवडतंय का बघ, नाही राहायला आवडलं तर तू परत आजीकडे राहा. मी म्हणायची नाही, मला इथे यायचंच नाही. आणि अचानक भयानक मग मी विचार केला की चल मी एकदा जाऊन प्रयत्न तर करते. आणि मग मी सगळं आली म्हणजे आजीला घेऊन, नाही मामा का आजी मला सोडायला आले होते. तर आम्ही पहिला मग ह्यांच्या घरामध्ये, म्हणजे मी यांच्या आम्ही म्हणजे मम्मी पप्पा ते 1-1.5 महिना होतेच, पण मी पहिल्यांदा एंटर ॲज अ भाडोत्री यांच्या घरामध्ये आली. आणि मग तिथून मग तिने मला कधी बघितलं, मी तिला ते कधी पण बघितलं. ते कसं झालं, इकडे आल्याच्या नंतर ऑब्व्हियसली कोणीच ओळखीचं नाही. आणि माझं नेचर असं आहे, आत्ता पण यांना माहिती आहे काय, की माझं नेचर असं आहे की मी ना म्हणजे खूप कमी इन्व्हॉल्व होते लोकांमध्ये. मला जास्त कोणाशी बोलायला आवडत जास्त होत नाही. माझा स्वभाव असा आहे की मला जास्त कोणाशी बोलायला आवडत नाही. समोरून माझ्याशी बोलायला गेलं तर तुम्ही जर माझ्याशी बोललात तर मग मी तुमच्याशी इतकं बोलेल की माझ्या घरी काय आहे काय नाही असं होतं. पण जोपर्यंत माझ्याशी समोरचा बोलत नाही किंवा समोरचा मला इंटरेस्ट दाखवत नाही की हां मी तुमच्याशी मी तुझ्याशी बोल, तोपर्यंत मी कोणामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. तर मग मग 4-5 दिवस गेले आणि तेव्हा होता पावसाळा. तर एक दिवस सांगू मी कारण त्या 4-5 दिवस मग गेल्याच्या नंतर मग माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं ना. मला काहीच माहीत नव्हतं की इथे दळण कुठे म्हणजे दळण चक्की कुठे, दुकान कुठे, म्हणजे हे माहित होतं की बाहेर आहे, पण कुठून जायचं हा रस्ताच माहित नव्हता. मेन गोष्ट काय माहिती, आता हे सगळं ऐकल्यावर माझी मम्मी पप्पा जे म्हणजे जवळचे ते जरा थोडे ऑफेन्स होतील, पण आता झालं तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष आता सध्या देऊ नये, कारण आता जे काय आहे ते सगळं झालंय. आता एक मुलगी सुद्धा आहे आम्हाला, त्यामुळे आता आम्ही खूप आनंदात आहोत. तर मग राहिलं कुठून तर मग 3-4 दिवस मी राहिले पावसाळा. तर मला हे सगळं माहित होतं की बाहेर दुकानं आहेत, पण रस्तेच माहित नव्हते ना, कारण पहिल्यांदा आली होती आजी बरोबर, त्याच्यावर बाहेर जाणं शक्यच नाही झालेलं. तर एकदा असंच झालं की ना मम्मी म्हटली दीदी एक काम कर, कारण मम्मीचं नुकतंच झालेलं ऑपरेशन आणि बहीण तर काय नुकतीच मला वाटते 7वी-8वीला असेल आणि भाऊ तर अगदी 2री-3रीला. तर मम्मी बोलली की दीदी जा ना दळण टाकून ये. तर मी तर कॉन्फिडन्स बोलले हां दे ना मी जाऊन येते. आणि मी आता उतरली तर खाली, कारण आम्ही वरती राहत होतो, आता जसं आम्ही राहतो ना फर्स्ट फ्लोअरवर तसं. तर मग मी खाली उतरली आणि सगळ्यात पहिला जो कोणी दिसला असेल की की ज्याला मी मदत, काय झालं परी उठली, तर ज्याला कोणी मी विचारू शकेल की मला मदत करता का, तर हे दारामध्ये आलेले असे वाकून बघत होते पाऊस किती पडतोय. मी यांना काय बोलली होती, मला तिथे चक्कीच्या दळणात म्हणजे गिरण दाखवतोस का. आता मला तेवढं अकड वाटतं, कारण मी जास्त त्यांना खूप प्रेमाने अरेतोरे करते, कधीतरी लाडात वगैरे आले तर, नाहीतर मी त्यांना आवाज करते. तर मग रे मला ना तू दळण काय गिरण दाखवतोस का, चक्की दाखवतोस का. तर हे म्हटले हां ठीक आहे. आणि तेव्हा मग ॲक्च्युली आम्ही दोघं एका छत्रीमध्ये मी दळणाचा डब्बा घेऊन दळण टाकायला गेले आणि तेव्हा आमची भेट झाली. 1 मिनिट थांबा, आमची परी जागी झाली, तिला बघू दे बाबू. आता हे सगळी जर्नी आहे आणि ती जर्नी जाऊन थांबली नाही म्हणजे अजून चालू आहे, टू बी कंटिन्यू आहे. तर तिथे झाली आमची पहिल्यांदा ओळख. म्हणजे तेव्हा पण तिचं नाव मला माहित नव्हतं ना, ह्यांचं पण नाव मला माहित नव्हतं. तिथे आमची फक्त असं हाय बाय एवढंच फ्रेंडशिप नाही म्हणता ना. एक मिनिट, फ्रेंडशिप हे तर आजी इतके लाजळ होते प्रश्नच येत नाही. मी थोडी कशी आहे, मी ना कशी आहे माहितीये, जर एखाद्या व्यक्तीशी मला बोलायचं किंवा एखाद्या व्यक्तीचा मला म्हणजे आता ह्यांचा तर मी त्या व्यक्तीशी ओळख करून राहते. जर मला माझ्या कम्फर्टचा माणूस वाटला की हा माझा झोन मधला माणूस आहे, तर मी याच्याशी. माझं कसं झालेलं 10वी पर्यंत मी ना कुठून त्या मुलीशी बघायचो पण नाही, कारण की 10वीला नुसतं खेळ अभ्यासात विचारूच नका काय होतो मी, ते खेळ अभ्यास आणि फक्त इकडं तिकडं फिरणं एवढंच होतं माझं. ना मुलींशी ना मैत्री ना काय. तेव्हा मग 12वीमध्ये माझी कॉलेजमध्ये फ्रेंड्स होते नव्हते ते आठवत नाही आता, पण एक मैत्रीण होती जी चांगली झाली होती. ती होती का बोलतोय, कारण की आता ती माझी बायको आहे म्हणून ती होती. तर पहिला
तुम्हाला प्रश्न पडला असेल, प्रपोज नक्की कोणी केला तुम्हाला? तुमच्या दोघांपैकी नक्की कोणी कोणाला प्रपोज केला? तर आता हा प्रश्न मी सांगतो. प्रपोज केला हिने, पण असं फेस टू फेस नाही केला. आणि तो पण एवढा सिरियस वाला नव्हता. ते माहितीये ना, लहानपणीचं पहिलं प्रेम असतं, अरे अट्रॅक्शन असतं. अरे हा छान. आता या गोष्टी बघून मम्मी म्हणेल हा यांची मम्मी. तर तसं काय नाहीये. म्हणजे तेव्हा एक अट्रॅक्शन होतं, कळतच नव्हतं की मी नक्की यांना कोणत्या नात्याने बघू. तर मला जर भेटले जुने फोटो आमच्या दोघांचे, तर मी ते हळूहळू त्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये टाकत जाईल. तर मेन गोष्ट, प्रपोज हिने केला, पण तो पण स्वतः फेस टू फेस नाही केला, कोणा दुसऱ्याला सांगितलं. अशा माणसाला सांगितलं ज्या माणसाला सांगायचं नव्हतं, कारण की त्याने सगळीकडे केलं. तुम्हाला माहिती आहे, चाळ म्हटलं की सगळे एकत्रच असतात. जे लोक चाळीत राहतात त्यांना आयडिया असेलच की एका जागी जे गोष्ट होते, जर कोणाला सांगायची नसेल तर त्या एखादा चाळीत असा पर्सन असतो की त्याला सांगितलं का तो पूर्ण चाळभर करतो. आणि हिने नेमकं त्या पोराला सांगितलं, पर्सनला सांगितलं की असं असं तू ह्याला सांग की तू मला आवडतोस. प्रपोज नव्हता केला, आवडतोस एवढंच बोलली होती. कारण मला अशी अफवा आलेली उडत त्या व्यक्तीकडनं पण माझ्यासाठी काहीतरी आहे. म्हणजे आपलं गत्ता कटवायच्या आधी आपणच आपला पत्ता कुठेतरी ठोकून घेऊया. म्हणून मग मी त्याच व्यक्तीला सांगितलं असं असं म्हणून की असं असं आहे, मला त्याचा नंबर दे. तर मग ह्यांचा नंबर ह्यांनी दिला ॲज अ फ्रेंड. आणि मी पण तेव्हा माझं हिच्याकडे मोबाईल वगैरे काहीच नव्हता. पहिली गोष्ट, मोबाईल तर हिच्याकडे होता. माझ्याकडे होता, तो पण एकदम जुना नोकियाचा 6630 पप्पांनी वापरलेला तो माझ्याकडे होता. आणि तेव्हा ना आमच्याकडे, आम्ही दोघं कामाला, ना आमच्याकडे पैसे ना काही. तर तेव्हा काय व्हायचं, हिने तर माझा नंबर घेतला. मग मी मोबाईलवर वाट बघायचो, ही मम्मीच्या मोबाईलमधनं कधी मेसेज करेल त्याची वाट बघायचो, कधी फोन करेल. नाही, किती वेळा तर मग मी अशी करायची की माझा भाऊ यश तो दुसरे तिसरीला असताना मग मी दररोज त्याला आणायला जायची संध्याकाळची ना. तर मग मी तिथनं पीसीवरनं, पहिला माहित असेल 1 रुपया द्यायचा आणि फोन करायचा. त्याच्यावरती त्या फोनवरनं मग मी यांना बऱ्याच वेळा पहिला फोन केला, कोणी दुसऱ्यालाच फोन लागला. आणि मी म्हणते अरे मी सायली बोलते, तरी तिकडनं काही नीट रिस्पॉन्स नाही. मी म्हणले हा काय पागल बिगल आहे काय जरा, म्हणून मी काही 4-5 दिवस फोनच केला नाही. परत पण मी नंबर नीट मागितला, बोलली हा नंबर चुकीचा आहे. मग तेव्हा मला नंबर नीट भेटला, मग मी फोन केला. मग तेव्हा मग आमचं थोडंसं बोलणं चालू झालं. म्हणजे ते फक्त अट्रॅक्शन होतं, ते रिलेशन नव्हतं आमचं. रिलेशन नव्हतं. म्हणजे आम्ही जवळजवळ 3 का 4 वर्ष असं अट्रॅक्शनच होतं आमचं. असं फिक्स कधीच झालं नव्हतं. आम्ही दोघं पण एकमेकांवर सिरियस नव्हतो की हे नव्हतं की प्रेमच नव्हतं किंवा टाइमपास. असं होतं की चल जे वर्क झालं तर ओके, अदरवाईज एवढं इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही दोघांनी एकमेकांमध्ये. कारण दोघांच्या पण थोडंसं कास्ट वेगळी होती. पण ते बोलतात ना की नियतीला जे मंजूर असतं ती आपल्याकडनं ते घडवून घेत आणि तिने घडवून घेतलं. तर आमचं कसं, ना तिच्याकडे पैसे ना माझ्याकडे पैसे. मी तर ते रिचार्ज पण करायचे, ते कार्ड भेटायचं, स्क्रॅच करायचं, नंबर टाईप करायचा, 100 SMS फ्री. तर पहिले एअरसेल टू एअरसेल, एअरटेल टू एअरटेल, आयडिया टू आयडिया असे सिम कार्ड यायचे. 20-20, 50-50, 100-100 रुपयाला फ्री मध्ये. म्हणजे 2 सिम कार्ड यायचे, एअरसेल टू एअरसेल फ्री असे आले. तर ते सिम कार्ड आम्ही घ्यायचो, मी एक घ्यायचो, हिला एक चोरून आणि द्यायचो. मग माझ्याकडे सिम कार्ड असायचं, ते मी क्लासमध्ये जाऊन कुठल्या तरी एखाद्या मैत्रिणीला बकरा बनवायचा, त्यात तिच्या मोबाईलमध्ये टाकायचं आणि लेक्चर चालू असताना त्यांना मेसेज चालू करायचे. मग ते कसं, तेव्हा पण दिवसाला 100 SMS फ्री, फक्त 100 SMS. पण त्या ह्याच्यासाठी सुद्धा मी कॉलेजवरनं कॉलेजला चालत जायची. कारण 10 रुपये शेअरिंग रिक्षा होती तेव्हा. तर पप्पा मला 20 रुपये शेअरिंग रिक्षाला द्यायचे जायला यायला, आणि 10 रुपये म्हणजे असं एमर्जन्सी मुलगी आहे म्हटल्यावर, एक तर ठाणा नवीन होता म्हणून मग द्यायचे. तर मग मी ते 30 रुपये जाण्या येण्याचे वाचवायची का, तर ते कार्डवाले SMS रिचार्ज करायला. मग हे झालं आमचं बोलणं की आम्ही कसं बोलायचो. त्यानंतर मग एक मोठा टर्निंग पॉईंट आला होता 2017ला. म्हणजे कसं झालं होतं, मोठ्या भावाचं लग्न झालं होतं. हे मोठ्या भाऊंना मुलगी बघायचं चालू होतं. आणि लकीली त्यांचं लग्न ठरलं. तर लग्न होतं पहिलं घरात, त्यांच्या लग्न असल्यामुळे घरात आहे ना, गावाला होतं. तर हे गेले गावाला, आणि गावाला गेले थोडे दिवस यांचं माझ्याशी बोलणं वगैरे चाललं. आणि सडनली या माणसाने ना माझ्याशी बोलणं बंद केलं.
मेसेज बंद केले, कॉल्स बंद केले. मी विचारायची असं का मी विचार करायची. तर मी आपली ना, माझी इथे एक फ्रेंड राहत होती, तिला मी फोन केला. इथे जवळ राहते ती फ्रेंड माझी, 11वी-12वीची आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत, अजून पण आहोत. तर ना तिला मी फोन केला, म्हणजे ऐक असं राजू काय तुला मुंबईला दिसलं वगैरे का? तर बोलली हो सायली, आत्ताच मला राजू दिसला होता. म्हणजे यांना राजू बोलतात ना, तर जे तुम्हाला माहितीच आहे. तर हो मला राजू आत्ताच मध्ये दिसला होता. मी बोलली मग तो मुंबईला आला आणि मला कॉल मेसेज का नाही केले? नक्की त्याच्या साईडनी चाललंय काय? तर हे सांगतील तुम्हाला यांच्या साईडनी काय चाललंय. तर तुम्ही हितपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि कमेंटही करा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तेही आम्हाला सांगा. तर आपण इथून सिरीज चालू करणार आहोत. आपल्या परीचा फेस रिव्हील होणार आहे लवकरच. तर आपली सिरीज अशी पूर्ण चालू होईल. आमची लव्ह स्टोरी, नंतरला लव्ह स्टोरीमधनं प्रेम टू लग्न, जे आमचं स्ट्रगल होतं तेही सांगणार आहोत आम्ही तुम्हाला. आमची लव्ह स्टोरी ऐकाल ना तर तुमच्या चेहऱ्यावर आनंद पण येईल आणि तुम्हाला वाईट पण वाटेल. कारण आणि हां सॉरी, कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या घरातल्या आहेत ज्या की तुमच्यापुढे आम्ही मांडू नाही शकणार. कारण ज्या झाल्या गेल्या तर विसरून जाणं गरजेचं आहे. काही गोष्टी झाल्या त्या घडून गेल्या, नकळत लोकांकडनं, आपल्या माणसांकडनं झाल्या. आता त्या धरून बसण्यापेक्षा आपण पुढे गेलेलं बरं. आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला आमच्या रिलेशनचे चांगले क्षण पण सांगू. हां काही वाईट आहेत जे सांगूच आम्ही, पण असं नाही आहे की सगळंच इन डिटेल सांगता येईल. कारण ऑब्व्हियसली आता तुम्ही पण माझ्यासारखे एक हाऊसवाईफ नाही, एक बायको आहात, एक आई आहे, हां एक वुमन आहात. तुम्ही समजू शकता की कधी एक स्टेटमेंट किती आपल्यावरती चुकीचं अफेक्ट करून जातं. तर ते मला सगळं नको आहे. सध्या आपलं सगळं खूप चाललं आहे, तुम्हा लोक आम्हाला बघतायत, तर तुम्हाला मला फक्त आनंद द्यायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावर मला हसू आणायचं आहे. कारण रडवतात तर सगळेच जण, हसू आणणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते मी करायचं काम करेन. तर इथपर्यंत जर बघितलं असाल तर लाईक करायला तुम्ही विसरू नका. कमेंटही करा तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर. प्रश्न असा होता हिचा की नक्की गावाला काय घडलं होतं. तर कसं होतं, भावाचं लग्न म्हणजे असं जुळलं होतं, त्यामध्ये सगळे नातेवाईक सगळे आले होते. तर तेव्हा माझी चुकी झालीच होती. ते मी आत्ताही ॲक्सेप्ट करतो, तेव्हाही ॲक्सेप्ट केली होती. आणि ॲक्च्युअली त्या स्पेसला आपलं रिलेशन सिरियस झालं. कारण आमच्या रिलेशन नाही तर भले त्या अट्रॅक्शन का होईना, मग त्याला 6 वर्ष झाले होते. हो म्हणजे कसं 2017चे पुढे 17-18 साली होतं, 2018 साली. तर तेव्हा म्हणजे कसं आलेलं की घरच्यांच्या प्रेशरमुळे किंवा नातेवाईकांनी जे बोलले होते त्यांच्या इन्फ्लुएन्सने मी थोडा भटकलो गेलो होतो. मग असं वाटत होतं लुक बदलला होता, हे असले तब्येतीने असले बेकार, प्लस ते काय केस अशी तर मी तिथे जरा चुकलो होतो. मी तेव्हा पण तिला सॉरी बोललो होतो आणि आता पण मी सॉरी बोलली. तर तो फेज आमच्यासाठी तो भरपूर कठीण होता ना. कसं होतं लिटरली मी यांना काय झालं, हे गावावरनं आले आणि ना तरी हे इतके, तेव्हा मला आज पण मला ते सगळं आठवतं की हे आत्ता म्हणजे आता त्यानंतर पण एक मोठा फेज आला आमच्या आयुष्यामध्ये. तो पण माझ्या तरी ह्यांच्या साईडनी, तो पण मी तुम्हाला नक्की शेअर करेल की यांनी काही कमी त्रास नाही दिलाय मला रिलेशन मध्ये असताना सुद्धा. ह्याचं हे दरवेळी इन्फ्लुएन्स होत होते, मी नाही कधी. मी माझ्या पप्पांचा झाडूचा मार खाल्लाय परत पूर्ण कर म्हणजे नाही, मी मारायला सुद्धा इन्फ्लुएन्स नाही झाली की मला मारतायत म्हणून मी यांना सोडून द्यावे. ह्यांचं तसं नव्हतं. तर मग मी यांना डायरेक्ट फोन केला, म्हटली तुला राहायचे की नाही रिलेशनमध्ये, तेव्हा नाही बोलली. मग तो फेज होता आमचा, तो भरपूर कठीण होता. असा होता ना, चांगलंच हे केलं की तिला पण म्हणजे तिला जगायचंच नव्हतं असं झालं होतं तेव्हा. कारण की तेव्हाचं प्रेम, तेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा काय कळत नव्हतं. मी त्यावेळेला डिसिजन घेतलेला की हा मी असं करेन. पण मग मी बोलली ह्या मुलाने माझ्या बरोबर जर असा गेम केलाय तर मी याला सोडणार नाही. मी यांना जाता येताना येडं करायची, नाही बोलायची दिसला यार तोंड ह्याचं दिसला, आता माझा दिवस माझा आता खराब जाईल. मी यांना एवढी बोलायची रस्त्याने दिसले की काय यार माझ्यात रस्त्यात आलाय, आडवा गेला, अशी करायची. शेवटी माझ्याच गळ्यात पडली. काय करणार आता, नशिबाची काय. म्हणजे परत आमचं पॅचअप झालं, ते पण 6-7 महिन्यानंतर. पॅचअप म्हणजे डिस्टन्स होता तो. त्या वेळेत माझा मामा वारला.
कसं व्हायचं की ती आमचं व्हायचं तुझं माझं कर्मे ना, नाही तुझं माझं जमे ना पण तुझ्या माझं कर्मे ना, असं व्हायचं. मग ब्रेकअप वगैरे पॅचअप वगैरे झाला आमचा आणि नंतरला मग मी पण कामाला होतो आणि ती पण कामाला होती. मी आधी कामाला लागली. माझी ग्रॅज्युएशन मी कम्प्लीट, आजचा पेपर दिला आणि मी एका IT म्हणजे वायफाय कंपनी ना, ITच बोलतात ना त्याला, त्या कंपनीमध्ये मी ॲज अ एम्प्लॉई कामाला लागली. हा, सगळ्यात आधी ही कामाला होती. हो. मग ही जेव्हा कॉलेजला होती, ही कॉलेजला होती 2012 पासून आणि मी होतो, हे लोन घ्या म्हणतात आता कशाला. ही कॉलेजला होती 2012 पासून आणि मी पण होतो. म्हणजे ही होती आय गेस FY ला, म्हणजे 11th आणि मी पण FY लाच होतो, पण माझं डिग्री चालू होती. तर हिचं कॉलेज वेगळीकडे, माझं कॉलेज वेगळीकडे. तर कसं व्हायचं, मी माझ्या कॉलेजला चालत जायचो, मला भेटायचे कधीतरी 10-20 रुपये असे. मी माझ्या कॉलेजला चालत जायचो. आमचं कॉलेज भरपूर लांब, हिचं पण कॉलेजला, माझं पण लांब. आम्ही कॉलेजला जायचो, माझं सुटलं कॉलेज, मी हिला फोन करायचो. तेव्हा तिला फोन भेटला होता 1-2 वर्षानंतर ना. FY ला असताना पहिल्यांदा मम्मीने मोबाईल घेऊन दिलेला मग लावाचा. मग मी हिला भेटायला तिकडे तिच्या कॉलेजजवळ चालत म्हणजे जायचो. ते क्लिअर करा, कॉलेज संपल्यावर म्हणजे यांचे पूर्ण लेक्चर. काही काय. मग तेव्हा तिला भेटायला जायचो. मग तिथून आम्ही दोघं चालत यायचो. तर दोघांकडे असायचे, हिच्याकडे 10 रुपये, माझ्याकडे 10 रुपये, माझ्याकडे 15 रुपये, तुमच्याकडे 15 रुपये, असे 30 रुपये असायचे आमच्या मग दोघांमध्ये. आम्ही खायचो एक वडापाव आणि गोळेवाला भेटला का गोळे, नाहीतर मग असं लिंबू सरबत, नाहीतर मग उसाचा रस. तेव्हा काय 10 रुपयाला वडापाव. हा, हे सगळं असं. तेव्हा आम्ही दोघं चालतच यायचो. एवढं ऊन पडायचं, म्हणजे लिटरली किती ऊन असायचं, किती. पण एक थोडासा टाइम भेटावा दोघांबरोबर आणि त्यासाठी मला पण पैसे ठेवायचे असायचे, कारण हे मामा दोघांना खायला प्यायला रस्त्याने येताना. त्यासाठी मी इथून ते कोट नाका एवढे लांब मी चालत जायची कॉलेजला. आणि हे सुद्धा मी तर कुठून यायचो ते कॉलेजला जायची. मग हिला मी कसं असायचं आमचं, हिला क्लास लावलेला तेव्हा क्लासला पण हिला भेटायला जायचो, क्लासवरनं घ्यायला यायचो, कॉलेजला मध्ये भेटायला जायचो, कॉलेजवरनं यायचो. आणि कसं असायचं, आता हा आमचा रोड असा 2x2, म्हणजे इथून येणाऱ्या गाड्या, इथून जाणाऱ्या गाड्या. तर आम्ही असं एकत्र यायचो. मध्येच घर जवळ आलं की ही रस्त्याच्या ह्या साईडला, मी रस्त्याच्या त्या साईडला. त्यात पण आम्ही फोनवर, हा थांबतो मला एकत्र येऊ दे, एकत्र चालू आहे, असं चालत आम्ही पूर्ण आमचे रिलेशनला पूर्ण 10-12 वर्ष. तर आमचं झालं फिक्स लग्नाचं. त्यानंतर आता आपल्या पुढच्या सिरीजमध्ये हे येईल की आमचं प्रेम ते लग्न, त्यामध्ये आमचे काय हे आले, अप्स अँड डाऊन्स आले, काय झालं. म्हणजे तिच्या घरातले रेडी होते की माझ्या घरातले रेडी होते, परत आमचं इंटरकास्ट होतं की काय होतं. तर ते सगळं, काय झोप आली काय नाही, डोळ्यात काहीतरी जात. तर ते सगळं आपण पुढच्या सिरीजच्या ब्लॉगमध्ये बघू. तर इथपर्यंत बघितलं असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.